नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात आपण सगळेजण. माझ्या जरा विसाऊ या वळणावर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपला विषय शून्य भांडवल व्यवसाय मार्गदर्शन हा भाग दुसरा आहे. सगळ्यांना विनंती आहे की जे आपल्या सर्व्हिसमध्ये किंवा व्यवसायामध्ये स्थिर आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक ऐकावा आणि ज्यांना गरज आहे आपल्या ओळखीमध्ये व्यवसायाची किंवा नोकरीची अर्थार्जनाची त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी, त्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे हा त्यांच्याकडे फॉरवर्ड करावा, ही एक विनंती आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये 12 एक व्यवसाय सांगितले, 12-13. आता पुढचे व्यवसाय मी तुम्हाला सांगत आहे. पुढचा व्यवसाय आहे शिकवण्या घेणं. शिकवण्या घेणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कुणाला तरी घेताना बघितलेलं आहे आणि खूप जणांना शिकवण्या घ्यायचा बाऊ वाटतो की अरे बापरे कठीण आहे, फार पेशन्स आहे ह्याच्यामध्ये. तर त्या शिकवण्या तुम्ही घेऊ शकता आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे. जर तुम्ही 10वी पास आहात तर 8वीपर्यंत 9वीपर्यंतच्या शिकवण्या तुम्ही घेऊ शकता. जर हायर क्वालिफाईड तुम्ही आहात तर त्याच्या वरच्या शिकवण्या आपण घेऊ शकता. शिकवण्यांचा पण फी आत्ता अतिशय उत्तम मिळते. काही लोकांना काही पालकांना त्यांच्या घरी मुलांना शिकवायला कोणीतरी हवं असतं. तर अशा वेळेला पण तुम्ही त्या घरी जाऊन त्या मुलांना शिकवू शकता आणि त्याची स्पेशल फी असते, त्याची फी खूप जास्त असते. तर ती पण तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रयत्न केलात तर. आता पुढचं आहे की जर तुमचं वाचनावर प्रभुत्व आहे तर काही लोकांकडे साहित्य असतं, लेखन वगैरे केलेलं असतं, काही ना काही गोष्टी वाचून हव्या असतात. जर तुमचं वाचनावर प्रभुत्व आहे तर असं ते जे साहित्य आहे ते तुम्ही वाचून देऊ शकता लोकांना. त्याचं तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात जर तुमचं हस्ताक्षर चांगलं आहे. एखाद्याकडे लेखन केलेलं आहे, साहित्य आहे, त्याला ते लिहून पाहिजे चांगल्या प्रकारे. तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल तर तुम्ही ते त्याला लिहून देऊ शकता, त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर तुमचं एखाद्या भाषेवर प्रभुत्व आहे, समजा तुमचं मराठीवर प्रभुत्व आहे आणि एखाद्याकडे साहित्य आहे इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये आणि त्याला ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाहिजे आहे आणि तुम्ही ते त्याला मराठीत ट्रान्सलेट करून देऊ शकलात तर त्याच्यातून पण तुम्हाला अर्थार्जन होऊ शकतं. तर हे जे आहेत हे शून्य भांडवल व्यवसाय आहेत. ह्याच्या पुढचा शून्य भांडवल व्यवसाय आहे एजन्सी, प्रॉपर्टी एजन्सी. आता प्रॉपर्टी एजन्सी हे जे आहे खूप जणांना माहिती आहे, पण करायची वेळ आली तर हा विचार कोणी केला नसेल की अरे आपण करू शकतो का. तर आपण करू शकतो. कष्टाचं काम आहे, मेहनतीचं काम आहे, नाही असं नाही. एकच प्रॉपर्टी वेगवेगळ्या पार्टीजना 10 वेळा दाखवायला लागते, तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो, ते केलं पाहिजे. पण ज्याला प्रॉपर्टी विकायची आहे त्याला ती पटकन विकायची असते किंवा त्याला गरज असते की विकली गेली पाहिजे, पण मग पार्टी शोधायची कुठे. आणि एखादी व्यक्ती ज्यांना ती प्रॉपर्टीच्या शोधात असतात, त्यांना प्रॉपर्टी हवी असते पण कुठे मिळणार. त्या दोघांच्या मधला दुवा म्हणजे एजंट, हे तुम्ही बनू शकता. तर अशी मालकाची जी प्रॉपर्टी ती ग्राहकाला जर तुम्ही देण्यामध्ये यशस्वी झालात तर ह्याच्यामागे तुम्हाला दोन्हीकडून जी किंमत ठरते त्याच्यावर 2% कमिशन मिळू शकतं. हे जे कमिशन आहे हे हँडसम असतं, म्हणजे देखणं कमिशन असतं. तर हे पण एक व्यवसायाचा मार्ग ठरू शकतो. नक्कीच की ही एजन्सी कंटिन्यू चालते, सतत चालत राहते असं नाही, पण तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर ह्याच्यामधून पण एक चांगला हे व्यवसाय हा एक ठरू शकतो. जर तुमचं काम हे सतत चालू राहिलं तर तुम्ही एक एजंट म्हणून नावारूपाला, चांगले यशस्वी एजंट म्हणून नावारूपाला सुद्धा येऊ शकता. तर हा एक शून्य भांडवल व्यवसाय आहे. ह्याच्या पुढचे जे व्यवसाय आहेत ते म्हणजे व्हॉट्सॲप तुमच्याकडे असणार. जर स्मार्टफोन आहे तर व्हॉट्सॲप आहे तर व्हॉट्सॲप स्टेटस काय असतं हे तुम्हाला नक्की माहिती असणार. तर छोटे मोठे जे व्यावसायिक असतात, कंपन्या असतात, त्यांच्या ऑफर्स असतात की तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसला तुम्ही आमचं प्रोडक्ट ठेवा आणि जर त्या प्रोडक्टला तुमच्याकडून गिराईक मिळालं, म्हणजे स्टेटसला तुम्ही ते प्रोडक्ट ठेवले, तुमच्या ओळखीमध्ये, नातेवाईकांमध्ये, ग्रुप्समध्ये, मित्रमंडळींमध्ये कोणी ते स्टेटस बघितलं आणि त्यांना ते प्रोडक्ट हवं असेल तर ते तुम्हाला संपर्क करणार की अरे वा खूप छान आहे, कुठे मिळेल. मग अशा वेळेला त्या कंपनीकडून ते प्रोडक्ट त्या व्यक्तीला तुम्ही जर देऊ केलं तर ह्याच्यामागे तुम्हाला त्या कंपनीकडून एक कमिशन मिळतं आणि वर तुम्ही तुमचे पण काही पैसे लावू शकता, त्यातून तुम्हाला ते कमिशन मिळू शकतं. हा एक घर बसल्या व्यवसाय आहे, कुठेही जायची आवश्यकता नाही. ह्याच्या पुढचा व्यवसाय आहे की काही छोटे मोठे व्यावसायिक ह्यांना तुम्ही स्वतः जाऊन पर्सनली जाऊन जर भेटलात आणि सांगितलं की तुमचं प्रोडक्ट जे काही आहे ते आम्ही सेल करायला तुम्हाला मदत करून देतो, पण आमच्याकडे भांडवल नाही आहे, तर तुम्ही हे देऊ कराल का. मी तुम्हाला माझ्या घराचा पत्ता देते, घर पण दाखवते.
हे तुमचं बोलण्यात विनंती असली पाहिजे. आणि बोलणं कसं आहे ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तुमचं राहणीमान कसं आहे ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. प्रत्येक वेळी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवेल असं नाही. "अरे, तुम्ही आमचं प्रोडक्ट घेऊन पळून गेलात तर काय करायचं?" असं म्हणणारे पण लोकं असतील. पण काही लोकं असेही मिळू शकतात, की ठीक आहे, तुला एक संधी देते. जर तू त्याचं सोनं केलंस तर त्यात माझाही फायदा आहे. तर अशा वेळेला तुम्ही असं प्रोडक्ट घेऊन त्यांच्याकडून तुम्ही ते विकू शकता. तर हा पण एक व्यवसाय होऊ शकतो. तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? तुम्ही काय काय सांगताय असं? मी तुम्हाला सांगते, माझ्या लहानपणापासून मी ही कामं करत आलेली आहे. मी ब्लाऊज पीस वगैरे विकलेले आहेत. मी ड्रेस मटेरियल विकले, मी साड्या विकल्या आहेत, मी कालनिर्णय विकलेली आहेत. मी फॅक्टऱ्यांमधून सामान घरी आणून आवळा सुपारीची पॅकेट वगैरे बनवून दिलेली आहेत. चॉकलेटला रॅपिंग करून दिलेलं आहे. मी खूप व्यवसाय केलेले आहेत आणि आत्ता मी ह्या स्थानावर आहे. मी आज एक प्रोफेशनल शिक्षिका आहे. मी जे तुम्हाला काही मार्ग सांगितलेले आहेत त्यातले खूपसे मी स्वतःसुद्धा फॉलो केलेले आहेत. आणि तुम्हाला एकच सांगते, की कुठलाही व्यवसाय करायला कमीपणा वाटून घेऊ नका. कुठलाही व्यवसाय हा लहान नाही. एका छोट्या व्यवसायातून तुम्ही एक मोठा व्यवसाय करू शकता. त्याच्यामुळे स्वतःला हे व्यवसाय करताना कमी समजू नका. तुम्ही नक्की करू शकता, करा. तुम्ही चोरी करत नाही आहात. तर त्यामुळे हे व्यवसाय अभिमानाने करू शकता तुम्ही. अजून एक बिनभांडवली व्यवसाय मार्ग आहे लोकांच्या ट्रिप्स काढून देणं, पिकनिक्स अरेंज करणं. आता पिकनिक आपण कुठे अरेंज करू शकतो, काय लोकांना आवडतं ह्याचा विचार त्यासाठी तुम्हाला आधी करावा लागेल. त्याप्रमाणे एखादं ठिकाण बघायला लागेल. किती लांब आहे, किती जवळ आहे ह्याचा विचार करायला लागेल. तिथे जायचा खर्च किती येऊ शकतो, राहण्याचा, खाण्यापिण्याचा, ह्या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून त्याप्रमाणे माहिती काढून जो खर्च येणार असेल त्याच्यावर तुमचं कमिशन काय आहे ते फिक्स करून तुम्ही याची जाहिरात करू शकता व्हॉट्सॲपवर, मोबाईल कॉन्टॅक्ट वगैरे करून, की अरे अशी मी पिकनिक काढते, कोण कोण येत आहे. तुमचे काही व्हॉट्सॲप ग्रुप्स असतील तिथे तुम्ही जाहिरात करू शकता. आणि जी काही अमाऊंट तुम्ही फिक्स करता त्यातली अर्धी अमाऊंट आपण आधी घेतो लोकांकडून आणि उरलेली अमाऊंट असते ती ज्या दिवशी पिकनिक असते त्या दिवशी ती कलेक्ट केली जाते. तर तुम्ही जे ॲडव्हान्स अमाऊंट घेता त्या ॲडव्हान्स अमाऊंटमधूनच तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तिथे ॲडव्हान्स बुकिंगचे पैसे देऊ शकता. ट्रेनचं तिकीट असेल, बसचं काही खर्च असतील तर तुम्ही ॲडव्हान्स त्याच पैशातून देऊ शकता. रूमचे काही चार्जेस असतील तर त्याच पैशातून तुम्ही ते ॲडव्हान्स देऊ शकता. तुमचा एकही रुपया त्यात गेलेला नाही आहे. तर असं 50% आपण आधीच ॲडव्हान्स घेतो आणि त्याच्यानंतर उरलेले 50% जे असतात ते ज्या दिवशी पिकनिक असते तर त्यावेळेला आपण ते लोकांकडून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण पिकनिक्स अरेंज करू शकतो. तर हा एक शून्य भांडवल व्यवसाय आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. लोकांबरोबर तुम्हालासुद्धा फिरायला मिळतं आणि त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी, उत्साही असलं पाहिजे. म्हणजे लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि तुम्ही मनमिळावू असले पाहिजेत, पेशन्स असलं पाहिजे तुमच्याकडे. तर ही जी पिकनिक हा जो व्यवसाय आहे तो यशस्वी व्हायला मदत होते. ह्याच्या पुढचा व्यवसाय असा आहे की आत्ताचं जे जग आहे ते खूप धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे. नवरा बायको दोघेही सर्व्हिस करत आहेत. घरी रात्री आल्यानंतर पुढे स्वयंपाक करणं हे फार जिकिरीचं काम होऊन जातं. तर अशा वेळेला स्टेशनच्या बाहेर उभं राहून तुम्ही कटिंग केलेल्या भाज्या, खरवडलेलं खोबरं, ग्रेट केलेलं खोबरं ह्याची पॅकेट्स बनवून जर टेबल लावून जर बसलात किंवा समोसे किंवा स्नॅक्स वगैरे बनवून त्याचं पॅकेट्स बनवून तुम्ही जर ठेवलं तर विकायला किंवा भाजीपोळी रेडीमेड जर विकायला ठेवली तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असेल, काळं गोरं आपल्या हातात नाही, स्वच्छ राहणं, नीटनेटकं राहणं, आपली भाषा, हसमुख चेहरा हे जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला उदंड यश मिळेल. लोकं हसत हसत तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घेतील आणि तुम्हाला आशीर्वाद पण मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही हे विकू शकता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक असं आहे की तुम्ही म्हणाल की ट्रेनमध्ये आम्ही लोकांना विकताना बघतो. पण तसं ट्रेनमध्ये तुम्हाला विकण्याचा सल्ला मी देणार नाही. कारण ट्रेनमध्ये काहीही विकणं हे कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे स्टेशनच्या बाहेर जर देऊ केलं तर फार चांगली गोष्ट आहे. नाश्ता, रेडीमेड भाजीपोळी हे तर तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही हे विकू शकता. कटिंग केलेल्या भाज्या ज्या आहेत किंवा खरवडलेलं खोबरं हे संध्याकाळी तुम्ही देऊ शकता. म्हणजे माणसं घरी गेल्यानंतर त्याची भाजी वगैरे सहजतेने करू शकतात. त्याच्यानंतरचा व्यवसाय आहे की तुम्हाला जर उत्तम तुम्ही स्वयंपाक करत असाल तर लोकांच्या घरी जाऊन तुम्ही स्वयंपाक करू शकता. हा व्यवसाय आहे. तुम्ही कोणाची सेवा आहेच आणि सेवा परमोच्च धर्म आहे. तर तुम्ही सेवा जर करत आहात तर सेवा करत आहात, अभिमानाची गोष्ट आहे. आणि स्वयंपाक जर तुमचा उत्तम आहे तर तुम्ही तो करू शकता. 4 माणसांचा स्वयंपाक करण्याचा आजचा रेट आहे महिन्याचा ₹5,000.
तर अशी तुम्ही महिन्याला 4 जरी कामं घेतलीत तर तुम्ही किती कमवू शकता हा तुम्हीच विचार करा. 5,000 मी तुम्हाला कमीत कमी रेट सांगते. हा रेट अजूनही जास्त वाढू शकतो. काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याप्रमाणे. आता हे जे तुम्हाला बाहेर जाऊन करायचं नसेल तर घरी तुम्ही स्वयंपाक बनवा, टिफिन वगैरे बनवा. मग तुम्ही म्हणाल की अरे हे टिफिन बाहेर नेऊन द्यायला आम्हाला आवडत नाही, आमच्या घरातल्यांना आवडत नाही. त्याच्यावर पण सॉल्युशन आहे. तुम्ही बोर्ड लावा घराच्या बाहेर की इथे टिफिन मिळेल, पण घरी येऊन घेऊन जावं लागेल. लोकं हसत येऊन घरी येऊन घेऊन जातील, कारण आज चांगलं उत्तम जेवणाचे टिफिन, डबे मिळणं फार कठीण झालेलं आहे आणि लोकांना घरगुती जेवण आवडतं बाहेरचं घेण्यापेक्षा. तब्येतीसाठी ते चांगलं असतं. त्याचप्रमाणे तुम्ही क्लाउड किचन घरात चालवू शकता. क्लाउड किचन म्हणजे काय आहे? स्विगी, झोमॅटो हे जे ॲप्स आहेत, या ॲप्सना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना सांगू शकता की आमच्याकडे तुम्हाला अमुक अमुक पदार्थ मिळतील. मग हे ॲप्स येथे ग्राहकांशी डायरेक्ट संपर्क साधतात. ग्राहक त्यांना ऑर्डर्स देतात. त्या ऑर्डर्स घेऊन हे ॲप्स तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून त्या वस्तू कलेक्ट करतील आणि ऑन द स्पॉट तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही कुठेही गेला नाहीत. तुम्ही तुमच्या घरी बसून हे केलेलं आहे आणि हे जे स्विगी, झोमॅटोसारखे ॲप्स आहेत तुमच्याकडून घेऊन जातील, तुमच्या घरात तुम्हाला पैसे आणून देतील. तर हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो, क्लाउड किचन. तर तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की शून्य भांडवल व्यवसाय सांगताय म्हणून. तर हो ना, मी सांगितले ना तुम्हाला. तुम्हाला जवळजवळ 20 मी शून्य भांडवल व्यवसाय सांगितले. पण फक्त शून्य भांडवल का? ज्यांची काहीतरी एक ऐपत असू शकेल, थोडासा इन्व्हेस्ट करण्याची, त्यांच्यासाठी मी व्यवसाय सांगते आहे. हे 3-4 जे व्यवसाय सांगितले त्यात थोडी गुंतवणूक आहे, मला मान्य आहे. पण ते सुद्धा मी शून्य भांडवल व्यवसायाबरोबर हे सुद्धा मी सुचवत आहे. हे आपण करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? हे मी सांगितलेले तुम्हाला जे मार्ग आहे ते तुम्हाला कसे वाटले? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या ह्या व्यवसाय मार्गांवर नक्की विचार करा आणि त्याप्रमाणे तुमचं एक पाऊल पुढे उचला. तुम्हाला सगळ्यांना व्यवसायासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला तुम्हाला व्यवसायात जर यश मिळत आहे, प्रतिसाद चांगला मिळत आहे, तर ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आपण आता इथेच थांबत आहोत. धन्यवाद.